लक्षात घ्या, फाउंडेशन बॅच राहणार नाही. ही जे आपण आता स्टार्ट करू ती फाउंडेशन बॅच राहील का? नाही. जशी इंग्लिश आणि मराठी काय काय होतंय सर, खूप डिटेल्स घेतात, बोर होतंय है ना, त्याच्यामुळं प्रॉब्लेम होत आला सर आमचं. आणि त्यातल्या कित्येक तरी स्टुडंटचं काय झालेलं आहे, ते झालेलं आहे बरोबर, त्याच्यामुळे ते बोर वाटते. पण ऍक्च्युली काय करतो आपण, युट्यूब वरती मी फाउंडेशन बॅच स्टार्ट केलेली आहे. आणि फाउंडेशन म्हणजे मी अगोदरच क्लिअर केलं होतं तुम्हाला की त्याच्यात तुम्हाला शब्द आणि शब्द, वर्ड अँड वर्ड तुम्हाला काय करून देऊ, आम्ही क्लिअर करून देऊ. कॉन्सेप्ट बाय कॉन्सेप्ट क्लास चालेल. क्लिअर आहे. याच पद्धतीने आपण फक्त आता इथे काय करणार आहोत, जी तुम्हाला मॅथ्सची बॅच स्टार्ट होईल, जी मॅथ्सची बॅच स्टार्ट होईल त्याच्यामध्ये तुम्हाला खास करून रेल्वेला पुढे ठेवून आपण काय करणार आहोत, ऍडव्हान्स मॅथ जे काही असतं है ना, ऍडव्हान्स मॅथ मध्ये जे काही चॅप्टर आहेत 2-3, जसं आपल्याकडे ट्रिगो आहे, ट्रिगोनॉमेट्री है ना, नंतर काय आहे, नंतर अल्जेब्रा आहे राईट. आणखी काय असतं रे, आणखी याच्यामध्ये तुम्हाला काय होईल, मेन्सुरेशन आहे ना, ट्रिगोनॉमेट्री, अल्जेब्रा, मेन्सुरेशन. आणखी कोणते चॅप्टर आहेत ऍडव्हान्स मध्ये? आणखी कोणते आहेत? ते तुमचं असतं ना, काय म्हणतात त्याला, जॉमेट्री है ना. तर हे जे 3 ते 4 टॉपिक आहेत याची आपण काय करणार आहोत, क्विक रिव्हिजन बॅच चालू करणार आहोत. क्विक रिव्हिजन कशाची? मॅथ्स. कशाची? मॅथ्स है ना. क्विक रिव्हिजन बॅच मध्ये तुम्हाला हे जे चॅप्टर आहेत हे चॅप्टर तुम्हाला काय होईल, तुम्हाला ते जे काही येणारी फॅकल्टी आहे ते तुम्हाला काय करेल, लेक्चर प्रोव्हाइड करेल. क्लिअर आहे. तर काय व्हायचं, एकदा एक्झामला बसण्यापूर्वी किंवा एक्झामला जाण्यापूर्वी त्या लेक्चर आवर्जून काय करा, पाहून जा है ना. जेणेकरून कसं आहे ना मित्र, पॉइंटने रिझल्ट जातात. एक लक्षात घ्या, रिझल्ट पॉइंटने जातात. त्याच पॉइंटने आपला तो पॉइंट आपल्याला काय करायचा आहे, वाचवायचा आहे. एक मार्कासाठी आपल्याला काय करायचं आहे, भांडायचं आहे, लढायचं आहे ना. आणि लढू कधी, जेव्हा आपण तयार असू, जेव्हा आपली काय असेल, तयारी पूर्णपणे असेल है ना. मी तयारच नाहीये, माझे शस्त्र गंज खाल्लेले आहेत आणि मी लढायला मैदानावर उतरतो, शक्य आहे का? नाही, शक्य नाही ना. त्याच्यासाठी लक्षात घ्या, हे जे 4 चॅप्टर आहेत, समजा आपल्याकडे ट्रिगो, अल्जेब्रा, मेन्सुरेशन, जॉमेट्री. अरिथमॅटिक मध्ये तर कोणाला काही प्रॉब्लेम नसतोच, ते करतात है ना. तर या 4 चॅप्टरची जी काही रिव्हिजन, क्विक रिव्हिजन बॅच आहे ना, क्विक रिव्हिजन बॅच आहे, ते तुम्हाला उद्यापासून त्याचे लेक्चर मिळून जातील. क्लिअर आहे. फक्त एवढं लक्षात घ्यायचं की ती फाउंडेशन बॅच नाही, त्याच्यामध्ये सरांनी बेस कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला नाहीये. डायरेक्ट एक्झाम्पल घेतले, डायरेक्ट तुम्हाला जो काही कॉन्सेप्ट आहे तो सांगितला, रिवाइज केला आणि पुढे निघाले. क्लिअर आहे इथपर्यंत? ठीक आहे. चला आता आपण आपल्या लेक्चरकडे वळू ना. ही एक छोटीशी इन्फॉर्मेशन होती मला द्यायची होती, की मी तुम्हाला काय केली, दिलेली आहे. क्लिअर आहे का? क्लिअर आहे सगळ्यांना क्लिअर आहे. चला आज काय पाहायचं होतं आपल्याला, तर लक्षात घ्या, इंग्लिश मध्ये काय आहे ना, जेव्हा फोबिया म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दल आपल्याला काय असते रे बाबा, भीती असते है ना. तर या प्रकारचे फोबिया सुद्धा एक्झाम मध्ये काय केल्या जातात, विचारल्या जातात. आणि तेच आता आज काय करू आपण, वर्ड थोडं बाजूला ठेवू आणि काय करू, फोबिया शिकू. क्लिअर आहे. जे काही छोटे मोठे फोबिया आहेत ते मी तुम्हाला सांगून देतो, जे इम्पॉर्टंट आहे ना परीक्षेच्या दृष्टिकोनातून. इथपर्यंत क्लिअर आहे का? क्लिअर आहे इथपर्यंत? समजून राहिलं का? क्लिअर आहे. चलो फिर स्टार्ट करते. करायची सुरुवात करायची का रे? फोबिया क्लिअर. चलो कोणता घ्यायचा पहिला वर्ड? सगळ्यांच्या जीवनात काय पसरलेलं आहे रे बाबा सध्या? अंधकार आहे ना. लिहायचं मग, फिअर ऑफ अंधकार, फिअर ऑफ डार्कनेस, फिअर ऑफ डार्कनेस. ज्याला काय करतो, अंधाराची भीती वाटते, अंधाराची भीती वाटणे, अंधाराची भीती वाटणे. काय होईल तो, काय म्हणतो आपण त्याला, नेक्टोफोबिया. त्याला कोणता फोबिया म्हणतो आपण?
निक्टोफोबिया लिहायचं असं NYCTO. निक्टोफोबिया अंधाराची भीती, फिअर ऑफ डार्कनेस, फिअर ऑफ डार्कनेस, अंधाराची भीती वाटणे, त्याला काय म्हणतो आपण? निक्टोफोबिया. क्लिअर? क्लिअर आहे? अरे समजतं की नाही भाऊ? समजून राहिलं ना? चलो नेक्स्ट, फिअर ऑफ टाइम. या फिअर ऑफ टाइम काय बोलू शकतो आपण त्याला? फिअर ऑफ टाइम. फिअर ऑफ टाइम ला काय म्हणू शकतो रे? चला लास्ट. यस, हा, क्रोनोफोबिया. राइट, क्रोनोफोबिया. क्लियर? क्लियर होतंय का? क्रोनोफोबिया, फिअर ऑफ ट्रॅव्हलिंग. नेक्स्ट घेऊ फिअर ऑफ ट्रॅव्हलिंग. हा मला आहे रे भाऊ. फिअर ऑफ ट्रॅव्हलिंग हा जो फोबिया आहे ना, मला आहे स्वतःला. नाही ना, मला भीती वाटते ट्रॅव्हलिंगची. असं वाटते कोणी उचलून घेऊन जाईल का, कोणी किडनॅप करेल का, आहे का नाही? काय होऊ शकते मग? काय होऊ शकते? फिअर ऑफ ट्रॅव्हलिंगला काय म्हणतो आपण? काय म्हणतो रे? यस, होडोफोबिया. होडोफोबिया. समजून राहिलं? समजत आहे? यस, हा. अरे ट्रॅव्हलिंग, प्रवास जेव्हा करतो ना, तर प्रवासाची भीती वाटते, वाढत असते, आहे वाटतेच ना. प्रवासाची काय होते? भीती वाटते. त्याला असं वाटते की मी तिथं गेल्यानंतर हरवून तर जाणार नाही, मी तिथे गेल्यानंतर मला उचलून तर कोणी नेणार नाही. आणि या गोष्टी अशा ज्या काही बऱ्याच गोष्टी असतात, त्याला आपण काय म्हणतो? फिअर ऑफ ट्रॅव्हलिंग. आणि वन वर्ड मध्ये काय म्हणतो आपण? होडोफोबिया. फिअर ऑफ टाइम, वेळेची भीती. आता याची मराठी ती सांगायला होईल का? वेळेची भीती. नंतर इथे काय बोलतो आपण? प्रवासाची भीती. प्रवासाची भीती. यस, प्रवासाची भीती. आणखी काय असते रे? आणखी कोणता फिअर असतो? फ्लेम. फ्लेम असतात ना, फिअर ऑफ फ्लेम. फिअर ऑफ फ्लेम काय असते ते? फिअर ऑफ फ्लेम. फ्लेम आपण काय म्हणतो? ज्योत जे असते, ज्योत. फ्लेम, वाफा म्हणतो आपण त्याला. ते म्हणजे आग वगैरे लागली असते त्यावेळेस जे काही फ्लेम असते, ज्योत म्हणतो आपण त्याला. त्याची सुद्धा भीती असते म्हणते बाबा. त्याला काय म्हणतो आपण? कोणता फोबिया म्हणू आपण त्याला? पायरोफोबिया. पायरोफोबिया. समजून राहिलं का रे? यस, समजत आहे? समजत आहे का? नंतर फिअर ऑफ वर्क. फिअर ऑफ वर्क. असतात असे महारथी, महान लोक, ज्यांना काय झालेली असते रे बाबा? काम करण्याची भीती वाटते. काम करण्याची भीती वाटते. अशा लोकांना काय असते? फिअर ऑफ वर्क असते. काम करण्याची भीती. सर असे असते का? असते. आता आलेला आहे वर्ड, आला एक्झाम मध्ये, लिहायचं. फिअर ऑफ वर्क काय म्हणतो आपण त्याला? यस, अर्गोफोबिया. कोणी त्याला इर्गो म्हणतात, कोणी इगो म्हणतात. अर्गोफोबिया. हा. नेक्स्ट काय असते आणखी? यस, आणखी कोणता फोबिया आहे? फिअर ऑफ विमेन. फिअर ऑफ विमेन. फिअर ऑफ विमेन. राईट. विमेनची जेव्हा गोष्ट येते तेव्हा गायनॅककडे जातो आपण. त्यांचे जे काही प्रॉब्लेम असतात ते लिहायचं मग. गायनोफोबिया. गायनोफोबिया, स्त्रियांची भीती असणारा गायनोफोबिया. काही तर महारथी असे असतात म्हणतात की बाबा त्यांना खाण्याची सुद्धा काय असते? भीती असते.
fear of eating, fear of food, fear of eating, fear of food, fear of eating. घ्या, आहे का असं कोणी आपल्यात तुमच्यात आहे का कोणी? fear of eating, fear of food. काय असते? fear of eating, fear of food. तुमच्यात आहे का असं कोणी? नाही हो सर, याची कोणाला काही भीती असते का? याच्यासाठी तर करतोच आपण सगळं. असं आहे का? सिटोफोबिया. यस, सिटोफोबिया. समजून राहिलं? समजत आहे का? समजा मोस्ट इम्पॉर्टंट आहे बाबा, कोणत्या ना कोणत्या एक्झाम मध्ये काय झालेले विचारलेले आहेत. मी पुन्हा एकदा रिपीट करतो की इथे आपण तेच घेत आहोत वर्ड किंवा फोबिया किंवा फ्रेझल वर्ब किंवा जे काही फिक्स प्रिपोजिशन स्टार्ट केलेले आहेत आपण तेच घेत आहोत की जे काय झालेले आहे कोणत्या ना कोणत्या एक्झाम मध्ये काय झालेले विचारल्या गेलेले आहेत. विनाकारण तुमचाही वेळ मी वाया घालवत नाही, मलाही एवढा वेळ नाहीये की इथे उभं राहून कॅमेरा समोर काय करायची, टाइमपास करत बसायचा, मुलांचा टाइमपास करायचा. क्लिअर आहे? यस. फिअर ऑफ फेलर, अपयशाची भीती वाटायलाच पाहिजे. फिअर ऑफ फेलर, है ना? फिअर ऑफ फेलर, अपयशाची जर भीती वाटत नसेल तर त्याच्यासारखा निर्लज्ज माणूस कोणीच नसते, है ना? वाटायलाच पाहिजे अपयशाची भीती, है ना? मग काय म्हणतो आपण त्याला? काय म्हणतो आपण त्याला? अटॅक फोबिया. यस, स्पेलिंग लक्षात घ्यायचं रे भाऊ. कधी कधी जसं स्पेलिंग असते तसा तो वर्डचं प्रोनाउन्सिएशन राहील असं काही नसतं. अटॅक फोबिया. आता ऍक्च्युली आपण जर वाचतो म्हटलं मराठी माणूस याला काय वाचेल? मराठी माणूस म्हणा की कोणी ज्याला थोडासा प्रॉब्लेम असेल त्याला आपण म्हणतो अटायची फोबिया असं वाचायला पाहिजे, प्रोनाउन्सिएशन करायला पाहिजे ज्याप्रमाणे याचं काय आहे स्पेलिंग आहे, पण त्याचं बरोबर प्रोनाउन्सिएशन काय आहे? अटॅक फोबिया. अटॅक सर, अटॅक अटॅक तर काही नाही इथे, पण आहे ना आता ते प्रोनाउन्सिएशन आहे ते आहे, बरोबर आहे. ते काही बदलते का? नाही. आपलं म्हणल्यानं बदलेल का? नाही, है ना? अटॅक फोबिया. आणखी? यस. चला एक सोपं सोपं विचारतो. फिअर ऑफ हाय प्लेस. फिअर ऑफ हाय, फिअर ऑफ हाय प्लेस, उंचीची भीती कोणाला असते? उंचावरून जेव्हा ते एखाद्या बिल्डिंग वगैरे वर गेले तर तिथून खाली जेव्हा पाहतात ते तेव्हा त्याला भीती वाटते. काय म्हणतो आपण त्याला? यस, उंचीची भीती. या बरोबर बरोबर. काय? ॲक्रोफोबिया. 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 आणखी? आणखी काय असते? हाईड झालं. ओपन स्पेस. फिअर ऑफ ओपन स्पेस. फिअर ऑफ ओपन स्पेस. काय असते? काय म्हणू शकतो आपण त्याला? हाय प्लेस. हाय प्लेस जे काही उंच जागा असतात त्याचा जे भीती असते त्या ॲक्रोफोबिया असते. आणि फिअर ऑफ ओपन प्लेस काय म्हणू शकतो आपण? ॲगोरेफोबिया. यस. ॲगोरेफोबिया. क्लिअर आहे का? समजून राहिलं? चला, फिअर ऑफ हाय प्लेस झालं, फिअर ऑफ ओपन स्पेस झालं, फिअर ऑफ क्लोज स्पेस. कोण सांगते? काहीच नाही आठवत काय? काय म्हणतात? क्लॉस्ट्रोफोबिया. CLAUS. क्लॉस्ट्रोफोबिया. क्लॉस्ट्रोफोबिया. समजून राहिलं का रे भाऊ? का बस मी चाललो इकडे? फिअर ऑफ मॅरेज. नाही हो सर, असे काय असते का? लग्नाची कोणाला भीती वाटते? लग्नासाठी तर आम्ही उतावीळ असतो, आहे की नाही? कधी 21 वर्ष पूर्ण होतात वाटच पाहत असतो, नाही का? लग्नाची पण भीती काही सांगता सर, असं थोडी नसते, असं काही नसते.
असं आहे भाऊ, लग्नाची सुद्धा भीती वाटणारे आहेत, आहे ना, नाही का? काय असते मग त्याला, कोणता फोबिया म्हणतो आपण? लग्न झाल्यावर तर ती भीती वेगळीच असते बाबा, पण ते लग्नाच्या अगोदरची भीती आहे, लग्न झाल्यावर तर काही विचारायचंच नाही मग, आहे ना. मग तर वाघाचं कधी मांजर बनते माहिती पडत नाही की अरे हा तर वाघ होता, मग काय होतं त्या वाघाचं कधी मांजर बनते ना मांजराचं कधी ते काय बोलते बनू द्या, ते लग्न झाल्यानंतरची ती भीती वेगळी. पण ही काय आहे ना, लग्नाच्या अगोदरचीच भीती आहे, ज्याला आपण काय म्हणतो, गेमोफोबिया किंवा गॅमोफोबिया. यस, गॅमोफोबिया. ते सॉंग आलं होतं ना एक मधात, ते काय वाघानं हरिण केलं ना हरणाचं वाघ झालं, आहे की नाही? येतात सॉंग येत असतात, होतं ना, चांगलं ट्रेंडिंग वर सॉंग होतं ते इन्स्टावरती, सोशल साईट वरती. वाघाचं हरिण झालं ना हरणाचं पाडस झालं, पाडसाचं अजून वाघ झाला, नाही का? लक्षात घ्या, फिअर ऑफ मॅरेज, गेमोफोबिया, राईट. आणखी काय सांगू शकतो? फिअर ऑफ वॉटर. यस, फिअर ऑफ वॉटर. काय असेल वॉटर? वॉटरला सायन्सच्या लँग्वेज मध्ये काय म्हणतो आपण? हायड्रो, है ना, हायड्रोफोबिया. फिअर ऑफ वॉटर, हायड्रोफोबिया, राईट. क्लिअर होत आहे? क्लिअर होते सगळे जे काही प्रॉब्लेम्स आहेत? काय होत आहे? फिअर ऑफ डार्कनेस, अंधाराची भीती, निक्टोफोबिया. फिअर ऑफ टाइम, क्रोनोफोबिया, क्रोनो म्हणजे टाइम होते. फिअर ऑफ ट्रॅव्हलिंग, फोडोफोबिया, प्रवासाची भीती वाटते. फिअर ऑफ फ्लेम, ज्योत जी असते ती, पायरोफोबिया. नेक्स्ट फिअर ऑफ वर्क, अर्गोफोबिया. एगोफोबिया काय ते करायचं. फिअर ऑफ विमन, गायनोफोबिया. नंतर फिअर ऑफ इटिंग फूड, सिटोफोबिया. नंतर फिअर ऑफ फेलर, अटॅक फोबिया, राईट. नंतर फिअर ऑफ हाय प्लेस, ॲग्रोफोबिया. फिअर ऑफ ओपन स्पेस, ॲग्रोफोबिया, ॲग्रो है ना, ॲग्रोफोबिया. नंतर फिअर ऑफ क्लोज स्पेस, क्लॉस्ट्रोफोबिया. फिअर ऑफ मॅरेज, गॅमोफोबिया. फिअर ऑफ वॉटर, हायड्रोफोबिया. इथपर्यंत कोणाला काही प्रॉब्लेम आहे का रे? सांगा, असेल तर सांगा रे व आताच. आता मग म्हणाल की सरांनी घेतलं नाही, सरांच्या नावाने फुटाने फोडाल, आहे का नाही? वेळ काम नसलं की मग फोडतो आपण फुटाने, सरांनी हे नाही घेतलं, सरांनी ते नाही घेतलं, हे का नाही? लक्षात घ्या. काय म्हटलं आपण इथे? फिअर ऑफ मॅरेज, फिअर ऑफ वॉटर, हायड्रोफोबिया. यस. फिअर ऑफ पीपल. नेक्स्ट सर आणखी किती आहे? फिअर ऑफ पीपल बस झाले, 2-3 राहिलेले. फिअर ऑफ पीपल ऍटलीस्ट 10 तर घेऊ आपण. फिअर ऑफ पीपल काय असते? अँथ्रोफोबिया. अँथ्रोफोबिया, फिअर ऑफ पीपल, अँथ्रोफोबिया. फिअर ऑफ ब्लड असते, कोणाला ब्लड पाहून काय होते? चक्कर येते. फिअर ऑफ ब्लड, ब्लडला सायन्स मध्ये हिमो म्हणतात, लिहायचं मग हिमोफोबिया. हिमोफोबिया. यस, हा हिमोफोबिया, स्पेलिंग यस, HAE, हिमोफोबिया. फिअर ऑफ ब्लड काय होते? हिमोफोबिया. आता सर फिअर ऑफ इथे काय घेतलं आपण? हाय प्लेस घेतलं. फिअर ऑफ आपल्याला काय पाहिजे? डेप्थ पाहिजे. घ्यायचं असं, फिअर ऑफ डेप्थ, खोलीची ज्याला काय असते? भीती असते, ते पाहिली की त्याला चक्कर यायला लागते. जशी उंचीची काय भीती आहे, सॉरी. फिअर ऑफ हाय प्लेस, ॲग्रोफोबिया. फिअर ऑफ डेप्थ काय असेल मग? काय असेल? बेथोफोबिया. बेथोफोबिया. क्लिअर आहे? क्लिअर आहे का रे? समजून राहिलं का हे सगळं? सगळं समजत आहे? हा, लक्षात घ्यायचं. फिअर ऑफ पीपल, अँथ्रोफोबिया. फिअर ऑफ ब्लड, हिमोफोबिया. फिअर ऑफ डेथ काय असते? बेथोफोबिया. फिअर ऑफ ट्रॅव्हलिंग, फोडोफोबिया. इथपर्यंत क्लिअर आहे का? क्लिअर आहे का? जवळपास मी 10 ते 15 काय केलेले आहेत आपण इथे. आपण फोबियावरचे जे काही वर्ड्स आहेत, जे काय करतात? कन्फ्यूज करत असतात, जे एक्झाम मध्ये आपले काय करतात? मार्क्स कापायला येत असतात, ते सगळे इथे मी काय केलेले? घेतलेले
आहेत. त्याच्यानंतर ही सिरीज सुद्धा काय होईल, कंटिन्यू होत राहील जोपर्यंत तुमचा फोबिया काय होत नाही, संपत नाही. जेव्हा या फोबियावरचे वर्ड संपतील त्यावेळेस ही सिरीज सुद्धा काय होईल, संपेल. क्लिअर आहे का? क्लिअर आहे इथपर्यंत? ठीक आहे. काय करा मित्रो, वॉच वगैरे तुम्ही व्यवस्थित करत आहेत पण लेक्चर शेअर करत नाही. बरोबर आहे. एका व्हिडिओ मागे किती मेहनत लागते, काय लागते, मटेरियल कुठून आणावं लागते, कसं ऍडजस्ट करावं लागते, तुमच्या पुढे प्रेझेंट कसं करायचं तो सुद्धा विचार करून इथे पुढे यावं लागते. मेहनत आहे ना. तर ऍटलीस्ट असं वाटते की जे तुम्ही 100 लोक किंवा 150 लोक पाहून राहिले किंवा 200 लोक पाहत आहेत ना, कधी कधी 400 वरी जाते, कधी कधी 20 वरी राहते, त्याच्याबद्दल मला तुमची कंप्लेंट नाहीये. 20 वर का आहे, 400 वर का गेला नाही. बरोबर आहे. मला फक्त एवढंच म्हणणं आहे की ऍटलीस्ट तुम्ही 20 लोक जर पाहत असाल तर त्या 20 पैकी 10 तरी काय करायला पाहिजे, ते व्हिडिओ शेअर करायला पाहिजे, व्हॉट्सअप स्टेटस वर ते ठेवा, जेणेकरून लोकांना ते पोहोचेल, लोकांपर्यंत पोहोचेल, तेव्हाच ते काय होईल, त्याची जी डेप्थ आहे ती वाढेल है ना. तर लक्षात घ्या, काही नको, कारण आम्हाला जर टाइमपास करायचं असतं तर मला लेक्चर मध्ये 3 वेळा म्हणता आलं असतं की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नाही, त्याची गरज नाहीये है ना. फक्त एवढंच वाटतंय की आम्ही कंटेंट जो बनवतो तो मनापासून बनवतोय आणि त्या कंटेंटचा प्रत्येक विद्यार्थ्याला काय झाला पाहिजे, लाभ झालेला पाहिजे. मग ते 5व्या वर्गाचा असो माकड की ते मग 2 लेकराचा बाप असो 35 वर्षाचा. बरोबर आहे. जो काय करतो, एक्झाम देतो. बरोबर आहे. तर लक्षात घ्या है ना. काय करा, सेशन जेवढे जास्तीत जास्त काय करता येईल तुम्हाला शेअर करता येईल ते शेअर करण्याचा प्रयत्न करा है ना. पाहतो आम्हाला जर अजून डायरेक्ट लाईव्ह जर येता येत असतील, लाईव्ह आम्हाला लेक्चर घेता येत असतील तर आम्ही लाईव्ह येण्याचा सुद्धा काय करू, प्रयत्न करू. पण तोपर्यंत तरी तुमचा सपोर्ट मस्त आहे. आणि शिवाय जी काही मॅथ्स फॅकल्टी आहे, नवीन फॅकल्टी आहे ना, कॅमेरा समोर त्यांचं थोडंसं कमी जास्त होऊ पण शकते, काही प्रॉब्लेम नाही. तर तेव्हा त्यांना सपोर्ट करण्याचं काम सुद्धा करा है ना. 2-3 व्हिडिओ तुम्हाला त्रास होईल, हा. जर त्यांचा टीचिंगचा प्रॉब्लेम असेल किंवा तुम्हाला समजत नसेल तर ते कमेंट मध्ये आम्हाला क्लिअर मेन्शन करा. क्लिअर आहे. जर कमेंट मध्ये येत नसेल तर आम्ही हे समजू का आमचं सगळं व्यवस्थित चाललंय, कोणालाच कंप्लेंट नाही आहे टीचिंगच्या बाबतीत, नाही आणखी कोणते नाही. तुमची कंप्लेंट आहे फक्त एक क्लिअरिटीसाठी आहे, त्याच्यावरती आमचं काम चालूच आहे. ठीक आहे. ठीक आहे. ओके. थँक्यू.